अगं हे काय आहे? काय झालं? अगं हे सगळा पसारा पडलाय, खाल्लेले ताट तसेच, आणि आवरायचं कधी? काम करत होते काहीतरी. काय काम करते तू? काय काम करते म्हणजे? काय करते म्हणजे सगळं काम तुम्हीच करता का? मी काय करतच नाही का? अगं काय बाई, मोबाईल घेऊन बसली आणि मला म्हणली तुम्ही तेवढे धुणं गोदड्या घेऊन ये, धुणे, आणि मी तर सगळं आवरते. ताई तू तर सगळी बघ बाई, तुलाच काय पडतंय? काय केलंय मी? सगळं आवरून तर ठेवलंय, मग थोडंफार राहिलंय, मग उरकता येईल ना? का कुठं जायचे आपल्याला गाड्याला झोपायची तवा? अगं आवरून ठेवून म्हणजे तू आवरायला पाहिजे. पाहुणे रावळ्याला असं राडा दाखवायचं? पाहुणे रावळे इकडे काय जेवण आहे का त्यांचं? ते तिथं हॉलमध्ये बसतात का इकडे येतात आतमध्ये? नाही तरी तुला कामाचा कटाळाच्या नुसता मोबाईलच लागतो बघायला. का माझ्या मोबाईलवरून आणि माझ्या कामावरून काय बोलू नका तुम्ही. मी ऐकून घेते म्हणून काही पण बोलायचं नाही तुम्ही. तू ऐकून घेते का? मग रोज जसं तुम्हीच करता सगळे काम, रोज मी करतच नाही का? माझ राहिलं मग लगेच तोंडावर काढायचं का उकरून? काय रोज काम करते तू? सकाळी स्वयंपाक करा, धुणे भांडे करा, तू हायच नसतं नवऱ्याचं फक्त काम करायला आणि आपला मोबाईल घेऊन बसायला. माझ्या नवऱ्यापर्यंत जायला तुम्हाला सांगितलं ना, काय असेल ते माझ्या पुरतं बोला. काय तुझ्या पोरतं बोलायचं? तो पण तसं तू पण तसलीच. तुम्हाला दोघाला काम नाही लागत. लेकरू माझ्यासोबत तिकडे तासभर बसलं उन्हात, आणि त्याला भूक लागली, कोणत्या भांड्यात जेवायला देऊ? मग मी म्हणलं ते काय लेकराला घेऊन जा, तुमच्या ठेवलं असतं घरीत, मी करून खायला घातलं असतं. अगं काय घातलं काय असतं? तुम्हाला पंचपाकवानाचं ताट करून ठेवायचं काय आल्या आल्या लगेच आयतं खायला? तुला नाही ना म्हणून तुला काय कळणार आहे लेकराला भूक लागल्यावर कसं होतं ते? हा तुम्ही आता त्याच्यावरूनच बोला, मला लेकरू नाही म्हणल्यावरती, आहे का नाही? तुम्हाला एक बोलायला कारणच झालं ते. काय रात्री पण स्वयंपाक करून गेले, भांडे म्हणे मी आवरून ठेवीन, तशीच जाऊन झोपायला गेले. तेव्हा राडा तसाच, सकाळचा तसाच. अगं काय नाही आता मुद्दा बोलत होता ते बोला ना. भांडेन ते कशाला मध्ये घालता? लेकरावरूनच बोलायचंय तुम्हाला. मला तो तुमचा मोठा मुद्दा आहे मला बोलण्याचा. लेकरावरूनच बोलायचं तुला? अजिबात माझ्या लेकराची काळजी नाहीये. हो का? मी कधी माझं तुझं केलेलं नाही. तुम्हाला लय घाण सवय आणि राहिलं या कामाचं ना. नाही सुधारलं मला, कुठं काय ठेवायचं कसं ठेवायचं म्हणून ठेवलं होतं. म्हणलं आल्यावर करू लागतं ना तुम्ही. मी एकटीच का करू म्हणून ठेवलं होतं. तू एकटीच का करू म्हणजे? मी तिकडं घरातला स्वयंपाक करून जायचा, धुणे बाहेर धुवायचा, आज तर गोधड्या नेल्या. हा काय बघायचं? पीठ मी मळलंय, भाज्या मी कापल्यात, तवा आयता स्वयंपाक, फक्त भाजीला फोडणी दिली आणि चपात्या केल्यात. बाकी काय केलंय तुम्ही? आणि राहिलं धुणं, ते बी मी भिजायला घातलं, तुम्ही फक्त जाऊन धुतलंय. मग मला उरकू लागलं भांड्याचं तर काय बारीक होता का? तुम्हाला बोलायचं मला फक्त आहे ना पोरावरूनच आहे. तुम्हाला होत नाही ना, फक्त तुम्हाला तेवढंच आहे. तेच लावून धरायचंय तुम्हाला. तुम्हाला घरात सुख शांतीच देखवत नाही, मला त्याच्यावरून टोमणं कसं मारायचं ना तेवढंच लागतं तुम्हाला. तू काय बोलून देणार आहे माणसाला? मी चुकीचीच नाही, मी का तुम्हाला बोलून देऊ? तुमचं कायमच झालंय. दरवेळेस काय झालं का मला दरवेळेस घालून पाडून बोलता लेकरावरून. काय बाई नाटकी आहे, एवढं सगळं करू लागते तरी पण तिचीच फन ऐकून घ्या. चल भाऊ, करते मी काहीतरी, देते तुला खायला. ओ काय करताय तुम्ही? काय आज सुट्टी बसलोय मोबाईलवर, ते थोडं शेअर मार्केटचं बघतोय. मला लय वैताग आलाय हो. कशाचा? तुला काय झालं एवढं तोंड पडायला? ताईंनी आज परत मला बडबड केली. कशावरून? रोज कामावरून करतात, हे काम नीट नाही केलं, ते काम नीट नाही केलं. आज लेकरावरून बडबड केली. लेकरावरून काय? मला म्हणले पोरं होत नाही, तू माझ्या पोराला जीव लावत नाही, तू त्याला खायला प्यायला करत नाही. मी कधी केलंय का असं? तू रडू नको ना. चल आपण त्यांना काय असेल ते समोर समोर तू ऐकून घ्यायचं, काय संबंध येऊ? अहो ऐकून नाही, पण ते दरवेळेस मला तसंच बोलतात. काही ना काही माझ्या कामात तरी चुका काढणार. आज हेच नाही केलं, हीच भाजी नाही चांगली झाली. अरे ते शिकायचंय म्हणावं, ते शिकन, पण हे लेकराचं ऐकायचं काय संबंध येतोय? ते आता शिवला कोण आपलंच लेकरू समजून आपण हे करतोय ना. मी कधी शिवला तसं केलंय का? मी माझ्याचे म्हणूनच हे करते ना. ते म्हणले तू माझ्या पोराला आज खायलाच नाही केलं. चल आपण बघू काय असेल ते. जिथली तिथं आज लगेच बोलून करू. बाळा, तुला मी ना फुटाने देते खायला, आणि मग नंतर जेवण दे ना. पण ते कोणत्या डब्यात ठेवलेत रे? तू आणि टिकून घेतले होते का? वहिनी, तुम्ही काय बोलता रील असता? सारखं बोलायचं काय संबंध तुमचा? तुम्ही बोला, माझं म्हणणं काम म्हणून बोला. तिला काही शिकाय येत नाही म्हणून त्याच्यावर बोला. आज ह्याला आम्ही काय कम पडून दिले का? तुम्ही हिच्या लेकरावरून का बोलता बरं? अहो पण भाऊजी, मी सकाळपासून काम आवरते, ते बघा तुम्ही जाऊन अजून पसारा. आज आवरीन, थोड्या वेळाने आवरीन, ती करीन तसे करीन, पण तुम्ही हिला लेकरू आहे ना किंवा ह्याच्यावर बोलायचं काय विषय येतोय? ह्याला काय आम्ही कमी पडून दिले का? ह्याला आम्ही काय येऊन दोन केलंय का? आता तुम्ही जर त्याला तिने जीव लावला असता तर एखादी म्हणल्या. नाही, त्याला खरं खोटं विचार, तुला काय कमी पडून दिले का? बघा कळलं. आणि मग तुम्ही हिला बोलायचं काय संबंध येतोय? मी कधीच त्याला असं केलं नाही. तू सडा तुम्ही मला नको नको ते बोलल्या मगाशी. हे तुमचं अजिबात पटत नाही माहिती का? तुम्ही काय असं बोलतात म्हणून नाटकं करती. तुम्ही अजिबात बोलायला नाही पाहिजे माहिती का? तुम्ही शिकवा लहान ह्याच्यासारखं बहिणीसारखं. यार काय झालं बाबा? काय झालं म्हणजे तू समजून सांग वहिनीला, वहिनीला सारखं बोलती म्हणून. आज बाय ती रडत येणार नाही पशी, मी काम धंदा सोडून हे करणार, ह्याला खायला कमी जास्त पडून नाही दिलं, ती म्हणते पोरगाव आहे ना तुम्हाला, म्हणजे तुम्ही दाखवून देता ना सारखं की तुमचंच आहे, आम्हाला काहीच नाही.
अरे पण तसं नसेल तिच्या बोलण्याचा अर्थ म्हणून एवढं मोठ्याने भांडतात का? बाहेर आवाज येतोय बरं तुमचा. अहो तसंच बोलले ते मला मगाशी. कामावरून रोजच चुका काढतात प्रत्येक कामं कामामध्ये. काढू दे, पण ही बाकीच्या बद्दल बोलायचं काय विषय बरं त्यांनी मोठे असेल तर समजून घ्यावा ना. काय होतं केलं म्हणून त्यांना काय कमी जास्त पडेल का बारीक होत्या? अहो सारं म्हणजे रोजच मी काम करते, हिने ते फोन घेऊन बसते, याला खायला एक प्लेट सुद्धा नव्हती घासलेली म्हणून मी बोलले. आता तिला फोन मधलं कळलं तर तिला मी शिकवतोय फोन मधलं, तिला क्लास लावले ते शेअर मार्केटचे. मग उद्या ह्यांना काय येत नाही म्हणून लगेच तिला टोमणं हाणायचं का? नाही पण तिला येतोय म्हणून ह्यांना येत नाही असं सांगायची गरज आहे काय तुला? अरे बाबा वयाने मोठी आहे, तिचं मान ठेव जरा. भांडल्यासारखं बोलतोय डायरेक्ट तू. मग ती करतातच तसं. करते तसं म्हणजे हे बघ नितीन, घरात भांड्याला भांडं लागतं. बायकांच्या भांडणात तू काय पडायचं कारण आहे? तुम्हाला एवढं लागतं ना, मग बायकोची बाजू नाही घेतली तर उद्या काय होणार? मग एक काम करतो आम्ही, आमचं सेपरेट राहतो. बाई यांना काही वाटायला पाहिजे. याच्यासाठी तुमच्या शिक्षणाला आम्ही सगळं पैसा पाणी लावला. त्यात काय आता कधी ना कधी आम्ही जी व्हायचं ती नंतर व्हायचं, ते आता होईन एवढा फरक पडत काय? आम्हाला व्हायला दे आमचं आमचं आमची पद्धतीने आम्ही राहतो. बघा तुम्हाला त्या टायमाला म्हणत होते नाही म्हणे माझा भाव कुठं जाणार आहे, त्याला लावलं तर. सरळ सरळ तुम्हाला पटतंय का? आम्ही मामाला बोलू, तुम्ही गावाकडली शेती ती गावाकडलं घर बघा, आम्ही इथं राहतो. मला काय आहे माझी नोकरी, माझं मी काही खाईन. आम्ही आमचं दोघं बघू, आम्हाला पोरगं होऊ नाही तर आम्ही तसेच राहू. आता तुमची इच्छा आहे ना मी करावं तर करते मी सगळं. काय आता वेगळं राहण्यात लोकांना तमाशा करण्यात काय अर्थ मग आहे? एवढं करायचं होतं तर आधीच करायचं ना. मग एवढं टोकाला आणतोय ना तर झालंय, तर आता काय विषय? तू जास्त बोलू नको. त्यांचा विचार झालाय ना, त्यांच्या मान्याला येईल तसं वागू दे त्यांना. आम्ही नव्हतं विचार केला, यांनी करायला भाग पाडले. आम्हाला 7 वेळा ऐकायला काय करायचं मग? तुम्ही मी म्हणतो बाप कामावून होतो तर ठीक आहे, तुम्ही बोलून दाखवणार तुम्ही दाखवून देताय. बरं बस बाबा, चुकलं आमचंच. मग आम्हाला घे बोलून आणि तुला काय म्हणण्याप्रमाणे करायचं तसं कर. माझी काय हरकत नाही. मी सांगितलं पटत नाही बोलून मामाला बोल. जाऊन द्या नका, तुमची इच्छा आहे ना वेगळं राहायचं. मग आम्हाला त्यांना कशाला तमाशा करता? आम्ही आमचं गावाकडे जातो, तुम्हाला तुमचं घर लखलाप. चला मग आपलं काय यांच्या नादी लागत, आपलं एकटं लेकरू यांना सहन होत नाही. चला मी काय माझ्या मनात नव्हतं बोलायचं, पण त्यांनी का आणलंय ते भाग पडले. जाऊ दे, तू काय एवढं लावून नाही घ्यायचं. चटई करते काय गावाकडे मस्त करायला त्यांना शेती ती करते. तू शिक, तिची क्लास लावलाय ते व्यवस्थित, स्वतःवर लक्ष दे. चल दादा बरं नाही वाटत का रे? चल पाणी पी थोडं, तापीने लय जर जाम झालास. कसा आहे शिव? शिव बरं वाटतंय बाळा? वहिनी आम्हाला सांगितलं नाही तुम्हाला एवढं दुखलं त्याचं. आता काय सांगावं तुम्हाला? आता तुम्ही आम्हाला डायरेक्टच वेगळं काढायचं हे केलं. कोणत्या तोंडाने सांगावं तुम्हाला दुखतंय म्हणून? आता तुम्ही काय आमचं ऐकूनच घेतलं नाही, कोणत्या तोंडाने तुम्हाला सांगावं? जाऊ दे आता काय. शिव बरं आहे का रे? बस तुम्ही, मी चहा आणते, पाणी आणते. तू असं कपडे काढून बसला म्हणजे गरम होत तुला लई तापल्यावर नाही तू. झोप इथं, झोप झोप झोप. हा त्याला म्हणते ना ताप आलाय का? आणि त्याला मस्त नाईट पॅन्ट कपडे आणले असते आपण. हा काय दुखतात शिव? आता का रे एवढा नाराज आहे? सांगायचं काम नाही का अशा वेळेस तरी? एवढं दुखलं जर एवढं जीवावर बेतलंय त्याच्या, तर मग आम्हाला साधं सांगायचं पण नाही का? तुम्ही डायरेक्ट वेगळंच व्हायचं म्हणले. वेगळं झालं मग काय सगळं सोडलं थोडी? पर इथपर्यंत सोडलं नाही की तुम्ही ना आम्ही कोण आहे ती ओळख सुद्धा नाही राहिली. मग वेगळं होणं कशाला म्हणते? सगळ्यातूनच होती ना. हा वेगळं पाहिजे. मग तुमची सुख दुःख तुम्हाला, आमची सुख दुःख आम्हाला. असं नाही, पण दुःखात आपण नाही उभं राहणार एकमेकांसाठी, मग कोण राहणार? मग सुख आणि दुःख वाटून घेण्यासाठीच एकत्र होतो ना आपण. बरं आता झालं गेलं, त्याला काय कमी जास्त पडले, डॉक्टरांनी किती खर्च सांगितलाय, ऑपरेशन करायला सांगितलंय असं कळलं मला. मग त्याला खर्च पैसे काय कसं केलंय? हा 5 लाख खर्च आहे. लाखभर रुपये आहेत माझ्याकडे. बाकी जमलं तर कुठून उसणं पासणं घेणार आहे. आणि दादा कोणतरी आणूस तर. हे सोनं आहे, ही मोड गाण ठेव, जसं वाटेल तसं. हा आणि कमी जास्त पडलं ना, माझं हे आहे ना, याचं किती होते सांगा, हे पण देईन मी शिवसाठी.
डाग काय परत करता येईल आणि मी तुला लगेच म्हणलं तरी आता ना माझ्याकडे लाखभर रुपये माझ्याकडे पण आहेत, मी तुला लगेच सोडतो तुझ्या अकाउंटला. अरे पण कशाला हे सोनं मोडायचं? नाही नाही, सोन्यापेक्षा मुलापेक्षा काय अप्रूप असणार आम्हाला. आपल्याला लेकरापेक्षा काय पाहिजे? सोनं आपण परत करू. तो घ्या वहिनी, तुम्ही तरी घ्या. केले होते आम्ही थोडेफार ऍडजस्ट, काय करायचं. आता त्यांनी एवढं तिच्यासाठी हौसाने केलंय. आणि ती खायला आणलेलं दे बरं त्याला. शिव तुला खाऊ आणला बाळा मी. घेऊ का? बघ, तुला खाऊ आणलाय मी. उठून बस. तुला हे आवडतं ना मोनॅको? आणि काजू बदाम आणले, त्याला एकदम बारीक हे करून द्या मिक्सरमध्ये. त्याला जमजा आवडलं तर तसं ठीक, भिजून खायला थोडी ताकद कमी झालेली आहे त्याच्यातली. हातपाय असे बारीक होऊन गेलाय, बघितलं का? त्याला आणा, एवढी करा. अजून आणू आपण. आता शिव एकदा तर डायरेक्ट भेटावं म्हणलं मी, हाय असंच ऑफिसने इकडे आलोय. आणि चुकलं असं ना, आता आपण पहिल्यासारखं एकत्र राहू. दादा चुकलं. अरे ते तर मी आधीपासूनच म्हणत होतो. आमची आम्हाला कर्मनाच हे जसं हे झालंय ना तसं कर्मनाच. आमची काय इच्छा होती की वेगळं राहायचं, पण आता काय परिस्थितीच तशी निर्माण झाली. जाणीव झाली आम्हाला. आणि त्यात दुखल्यापासून तर अशा जीवाला हुरहुर लागली. मी हिला म्हटलं की आपल्याला जावं लागेल. तुला जाणीव झाली ना बाबा, त्यातच सगळं आले. हा ना, आता एक काम करू, तू एवढं म्हणतोय ना, तर आपण तुमच्याकडले चांगले दवाखाने त्याचा उपचार करू. हा, आपण तिथंच डॉक्टर पाहू एखादे चांगले. जसं तुम्हाला मुलासारखं सांभाळलं ना माझ्या शिक्षणासाठी, तू शेती करायला लागला, तसं आता ह्याच्यासाठी आम्हाला काय असेल ते करू दे. आम्ही दोघं करतो, सगळं करू आम्ही. शिव बरं, आता एक काम करू मग, आपण जेवण बिवणं उरकून घेऊ. हा. आणि लगेच निघू तिकडे. हा, तुला मस्त आधी कपडे आणू, त्याला फ्रेश वाटू द्या, त्याला असं लय दुखण्यासारखं त्याला नको टवटवीट वाटू द्या. ते तिकडून पडायचंय तुला? आल्यापासून का अंकल आणि आंटीच म्हणतो. आता काय करावं आम्ही तरी, दास्तावल्यावानी झालं तो पण. एक इकडे आणला, हा, मग त्याला तर त्यानेच दुखणं जास्त वाढलं त्याचं. नुसतं म्हणायचं अंकलकडे आणि आंटीकडे घेऊन चल. खा. बरं, आवर तू स्वयंपाकाचं बघ. घे ना. मी पण करू लागते स्वयंपाक. कपडे बदलून आलो. हा, बदला. आपण असंच जाऊ. हं?